दर्शको नमस्कार. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रहो, सध्याचं युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचं युग आहे असं आपण म्हणतो. प्रत्येक क्षणी माहितीच्या क्षेत्रामध्ये प्रचंड विस्फोट होतो आहे. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानामध्ये देखील प्रत्येकच क्षणी नवीन नवीन संशोधन घडून येत आहे आणि त्याचा परिणाम आपल्या सगळ्यांच्या जीवनावर, आपल्या मानवी जीवनावर होतो आहे. या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे एकीकडे आपल्या भौतिक जीवनामध्ये आपल्याला सोयी मिळालेल्या आहेत, सवलती मिळाल्या आहेत, पण दुसरीकडे मात्र याचा विपरीत परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर देखील होतो आहे. हे देखील नाकारता येणार नाही. कधीकधी हे जे परिणाम आहेत हे गंभीर स्वरूपाचे वळण घेतात आणि मग आपल्याला आठवण होते ती आपल्या डॉक्टरांची. त्यावेळी ते डॉक्टर आपल्याला अगदी देवदूतासारखे भासतात. नवे देवदूतच असतात ते. हे जे डॉक्टर्स आपल्याला सेवा देतात, समाजामध्ये रोग्यांची सेवा करतात, त्यांच्यावर उपचार करतात, या डॉक्टरांनी घेतलेले जे वैद्यकीय शिक्षण आहे ते वैद्यकीय शिक्षण त्यांनी ज्या संस्थांमधून घेतलेला आहे, तो जो अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलेला आहे, त्या अभ्यासक्रमाविषयी माहिती घेणं आपल्याला नक्कीच आवडेलच आणि त्याची माहिती होणं हे देखील क्रमप्राप्त असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे या संस्थांमधून जे वैद्यकीय शिक्षण दिलं जात आहे त्या वैद्यकीय शिक्षणाची सध्याची स्थिती काय आहे, त्याचप्रमाणे सध्या जागतिकीकरणाचं, वैश्विकीकरणाचं एकंदरीत वारं देखील सर्वत्र वाहत आहे. या परिप्रेक्ष्यामध्ये वैद्यकीय क्षेत्र हे आता वैश्विकीकरणाच्या दृष्टीने देखील वाटचाल करत आहे. तेव्हा हे वैश्विकीकरण जे आहे ते कशा पद्धतीने केलं जाणार आहे, त्याची प्रक्रिया काय असणार आहे, या प्रक्रियेमधली आव्हानं काय असणार आहे, हे देखील जाणून घेणं नक्कीच संयुक्तिक ठरणार आहे. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचं खरं तर हे प्रयोजन. तेव्हा आजच्या या कार्यक्रमामध्ये भारतीय वैद्यकीय शिक्षणाचे वैश्विकीकरण याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि माहिती प्राप्त करणार आहोत. ही माहिती देण्यासाठी आणि चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी माझ्या समवेत स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीयचं अष्टपैलू नव्हे, चतुरस्त्र आणि अष्टपैलू असं व्यक्तिमत्व असलेले माननीय डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा. डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा खरं तर यांचा परिचय म्हणजे एक स्वतंत्र भाषणाचा विषय, इतका त्यांचं कर्तृत्वाचा आलेख खूप मोठा आहे, पण तो सगळ्या शब्दांमध्ये आणि या वेळेच्या आवाक्यामध्ये सामावून घेणं खूप कठीण आहे. तरीही त्यांच्याविषयीच्या फक्त 2-3 गोष्टी नमूद करतो. ते उत्तम वक्ते आहेत, कुशल प्रशासक आहेत, शिक्षणतज्ज्ञ आहेत. वैद्यकीय क्षेत्रातलं त्यांचं योगदान हे वैद्यकीय क्षेत्राचा जो इतिहास आहे त्याच्यामधलं एक अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं नाव या इतिहासाला त्याची नोंद करावीच लागणार आहे. याशिवाय सध्या ते दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च या अभिमत विद्यापीठाचे प्रकुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे असोसिएशन ऑफ मेडिकल एज्युकेटर्स ऑफ इंडिया या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ ग्लोबल नेटवर्क फॉर मेडिकल हेल्थ प्रोफेशन्स अँड बायोएथिक्स एज्युकेशन या संस्थेचे ते सर्वसाधारण सचिव देखील आहेत. त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. तेव्हा आजच्या या विषयासंबंधी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे की जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले आहेत, नवीन शैक्षणिक धोरण होत आहे, पण ह्या परिप्रेक्ष्यामध्ये सध्या भारतीय वैद्यकीय शिक्षण जे आहे त्या भारतीय वैद्यकीय शिक्षणाची नेमकी सद्यस्थिती काय आहे ते आधी आपण जाणून घेऊया. शिक्षणमधला व्यावसायिक शिक्षण हा एक फार मोठा भाग असतो.
आणि म्हणून व्यावसायिक शिक्षण, ज्याचं वैद्यकीय शिक्षण त्याच्यातला एक मोठा भाग आहे, त्याचं सर्वांग विचार करणं फार महत्त्वाचं आहे. मी खूप मागे घेऊन जात नाही, पण वैद्यकीय शिक्षण भारतामधला जो वेस्टर्न मेडिसिन म्हणून इंग्रजांबरोबर या देशात आला, त्याचे स्वरूप कालांतरामध्ये बदलत गेले. परंतु या स्वरूपांचा जर खऱ्या अर्थानं आपल्याला गोषवारा घ्यायचा असेल तर याला आपल्याला 3 टप्प्यांमध्ये बघणं आवश्यक आहे. जगाला खऱ्या अर्थानं इन्स्टिट्यूशनलाइज वैद्यकीय शिक्षण हे 1910च्या नंतर प्राप्त झालं. आणि ते प्राप्त होण्यामागे एक फार मोठं कारण असं होतं की कार्नेगी फाउंडेशन अमेरिकेमध्ये त्यांनी फ्लेक्सर नावाच्या माणसाखाली एक कमिशन नेमलं. त्यांनी कॅनडा आणि अमेरिकामधले तत्कालीन 155 महाविद्यालयांचा अभ्यास केला आणि मग त्याला अनुसरून एक खूप मोठं अहवाल दिला आणि त्या अहवालाला फ्लेक्शनर्स रिपोर्ट असं म्हटलं जातं. या अहवालामुळे जे पहिलं मॉडेल ऑफ मेडिकल एज्युकेशन किंवा वैद्यकीय शिक्षण निर्माण झालं, जे जगाने राबवलं. आणि याला भारत अनटच नाही आहे, कारण तेव्हा भारत गुलाम होता. इंग्रजांनी तो मॉडेल अस्तित्वात आणल्यामुळे भारतातही फ्लेक्शनेरियन मॉडेल ऑफ मेडिकल एज्युकेशन हे 1910 मध्ये स्थापित झालं. याच वेळी 2-3 महत्त्वाच्या घटना यांची नोंद घेणं आवश्यक आहे. 1902 मध्ये जो ब्रिटिशर्सनी एज्युकेशन कमिशन नेमलं होतं, त्याचा रिपोर्ट 1904 मध्ये आला. आणि त्या रिपोर्टच्या अनुषंगानं एक रिकमेंडेशन म्हणून 1916 मध्ये इंडियन मेडिकल डिग्रीज ॲक्ट हे कायदा पास करण्यात आलं ब्रिटिश पार्लमेंटमध्ये. आणि याच्यामुळे या देशात जो वैद्यकीय शिक्षण फ्लेक्शनेरियन मॉडेलच्या माध्यमातून देशाच्या विद्यापीठाच्या माध्यमातून दिलं जात होता, त्याच्या डिग्री प्रदान करण्याचा अधिकार त्या विद्यापीठांना 1916 मध्ये प्राप्त झाला. म्हणजे खऱ्या अर्थानं या देशातली पहिली मेडिकल डिग्री जे देशातल्या विद्यापीठांना आपल्या अधिपत्याखाली दिलं, त्याचा अधिकार 1916 मध्ये आला. तरी पण त्या एज्युकेशनमधले जे ग्रॅज्युएट्स निघत होते त्यांचं रजिस्ट्रेशन भारतामध्ये होत नसत. ते जनरल मेडिकल काउन्सिल ऑफ ग्रेट ब्रिटन जी होती त्याच्यात त्यांची नोंद असायची आणि त्याला प्रॅक्टिस करण्याचा अधिकार इथे असायचा. 1933 मध्ये दुसरा महत्त्वपूर्ण कायदा जो निर्माण करण्यात आला, ज्याला आपण म्हणतो इंडियन मेडिकल काउन्सिल ॲक्ट 1933, ज्याची अंमलबजावणी 1934 मध्ये झाली, तेव्हा पहिली भारतीय वैद्यक परिषद या नावानं गठीत करण्यात आली. आणि त्या परिषदेला डॉक्टर ग्रॅज्युएट्सचं नाव नोंद करण्याचा अधिकार प्राप्त झाला. आणि तो एका परीनं पहिलं इंडियन मेडिकल रजिस्टर हे निर्मित झालं. 15 ऑगस्ट 1947 मध्ये आपण स्वतंत्र झालो. याचबरोबर 1946 मध्ये भोर कमिशन अपॉइंट झालं होतं, ज्याच्यातून वैद्यकीय शिक्षक आणि त्याची उपादेयता, शिक्षण आणि उपचार पद्धती मॉडर्न मेडिसिनची, याच्यावरचा तो रिपोर्ट आहे, ज्याच्यावरून 3 tiers ऑफ हेल्थ, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, त्यामध्ये मी शिरत नाही, मी एज्युकेशन पर्यंत आपल्याला मर्यादित ठेवतो. 1948 मध्ये पहिलं एज्युकेशन कमिशन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनच्या अध्यक्षतेखाली लावण्यात आलं. त्याच्यामधून 2 महत्त्वाचे कायदे जे 1956 मध्ये पारित झाले, त्याचं पहिलं कायदा म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन ॲक्ट 1956 आणि इंडियन मेडिकल काउन्सिल ॲक्ट 1956. 1956 इंडियन मेडिकल काउन्सिलच्या ॲक्टमुळे 1934चा जो कायदा होता तो रिपील झाला. आणि खऱ्या अर्थानं या देशात पहिली भारतीय वैद्यक परिषद, ज्याचं पहिलं भारतीय अध्यक्षपद हे डॉक्टर B.C. रॉयांना मिळालं, ती पहिली भारतीय वैद्यक परिषद आहे, ज्याच्यात आपण इंडियन मेडिकल रजिस्टर आणि स्टँडर्ड्स ऑफ वैद्यकीय शिक्षण याचं नियमन करण्याचा अधिकार त्या भारतीय वैद्यकीय परिषदेकरता आला. मॉडेल ऑफ एज्युकेशन जो होता तो फ्लेक्शनेरियन मॉडेल होता आणि एका परीनं तोच मॉडेल वेस्टर्न मेडिसिनचा जागतिक लेवलवरती होता, ज्याला आपण फॉर्मेटिव्ह मॉडेल ऑफ वैद्यकीय शिक्षण असं म्हणतो. 1970च्या दशकात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी
आवश्यक त्या गोष्टींकरता काही वैद्यकीय शिक्षणामध्ये बदल व्हावे याकरता त्यांनी एक दुसरं मॉडेल प्रपोज केलं आणि या मॉडेलला जागतिक स्वरूपात जे नामांकन देण्यात आलं त्याला आपण रिफॉर्मेटिव्ह मॉडेल ऑफ WHO असं म्हणतो. या मॉडेलचं वैशिष्ट्य हे असं होतं की ओरिजिनल मॉडेलमध्ये शिक्षक याला खूप महत्त्व प्राप्त होतं. या मॉडेलमध्ये अशी सूचना करण्यात आली की शेवटी सर्वात मोठा घटक विद्यार्थी आहे. कुठलंही मॉडेल हो जोपर्यंत विद्यार्थी केंद्रित होत नाही तोपर्यंत तो मॉडेल खऱ्या अर्थानं न्याय देऊ शकेल किंवा नाही या बाबतीत यक्ष प्रश्न निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून जो सेकंड महत्त्वाचा टप्पा वैद्यकीय शिक्षणाचे स्वरूप याचे जर आपण पाहिले तर तो दुसरा मॉडेलचा टप्पा तो मॉडेल ज्याच्यात आम्ही सगळे आमचं निर्माण झालं 1970च्या दशकानंतरचं तो रिफॉर्मेटिव्ह मॉडेल ऑफ मेडिकल एज्युकेशन आहे, ज्याला आम्ही स्पाइसेस मॉडेल म्हणतो. ज्याला एका शब्दात मी सांगितलं तर दोन महत्त्वाचे भाग ज्याच्यात अंतर्भूत करण्यात आले की त्याच्यात स्टुडंट सेंट्रिसिटी आणि कम्युनिटी सेंट्रिसिटी हे दोन महत्त्वाचे भाग आहेत. विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रम 2010 मध्ये म्हणजे एक्झॅक्टली 1910चा फ्लेक्शनेरियन मॉडेल, 1970च्या नंतरच्या दशकाचा रिफॉर्मेटिव्ह मॉडेल ऑफ WHO, 2010 मध्ये 21व्या शतकाची आव्हानं या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षणाचं स्वरूप काय असावं याचा एक जागतिक लॅन्सेट कमिशनचा रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टमध्ये भारताचाही सहभाग होता, भारताचाही रिप्रेझेंटेटिव्ह त्याच्यात होता आणि त्याला जे नाव देण्यात आलं ते ट्रान्सफॉर्मेटिव्ह मॉडेल ऑफ मेडिकल एज्युकेशन आहे, ज्याच्यात क्षमता आधारित कॉम्पिटन्सी बेस्ड एज्युकेशन हा महत्त्वाचा टप्पा त्याच्यात सांगण्यात आलेला आहे. म्हणून 3 टप्पे जर आपण पाहिले तर ओरिजिनल 1910चा मॉडेल फॉर्मेटिव्ह मॉडेल जो टीचर सेंट्रिक मॉडेल आहे, 1970च्या नंतरच्या दशकाचं WHO मॉडेल जो स्टुडंट सेंट्रिक मॉडेल आहे, तिसरा मॉडेल जो ट्रान्सफॉर्मेटिव्ह मॉडेल आहे. जर आपण एका पूर्ण शतकातलं शिफ्ट म्हटलं तर इन्फॉर्मेटिव्ह मॉडेल पासून रिफॉर्मेटिव्ह मॉडेल आणि रिफॉर्मेटिव्ह मॉडेलच्या नंतर आता 21व्या शतकातलं ट्रान्सफॉर्मेटिव्ह मॉडेल हे विद्यापीठ हे वैद्यकीय शिक्षणाच्या मॉडेलचे 3 महत्त्वपूर्ण टप्पे आहेत. ट्रान्सफॉर्मेटिव्ह मॉडेल भारतात आपण त्या सगळ्या गोष्टींना अनुसरून ज्याला कॉम्पिटन्सी बेस्ड मॉडेल ऑफ मेडिकल एज्युकेशन म्हणतो हे आपण देशात 2019 मध्ये सुरू केलं आहे. फार विनम्रतेनं मी आपल्याला सांगू इच्छितो की कॉम्पिटन्सी बेस्ड मॉडेल एज्युकेशन ज्या विद्वत परिषदेनी पूर्ण त्याला स्वरूप दिलं, आकार दिलं, लिहिलं, मांडणी केली, त्या समितीचं अध्यक्षपद भूषवण्याचं सद्भाग्य मला नियतीने दिलं होतं. आणि म्हणून एका परीनं मी अत्यंत विनम्रपणे सांगू शकतो की जे ट्रान्सफॉर्मेटिव्ह मॉडेल ऑफ मेडिकल एज्युकेशन आज या देशात 2019 पासून लागू झाला आहे आणि त्याच्यात पहिली बॅच 2023 मध्ये पास झाली कोरोनाच्या नंतरची, त्या मॉडेल ऑफ मेडिकल एज्युकेशनचा एका परीनं लिहिण्याचा, त्याची मांडणी करण्याचं सद्भाग्य त्या मसुदा समितीचं आणि त्या विद्वत परिषदेचं, वैद्यकीय परिषदेचा अध्यक्ष होण्याचा बहुमान मला लाभला. आणि एका परीनं मी अत्यंत विनम्रपणे सांगतो की ज्या वैद्यकीय शिक्षणानं मला ओळख दिली, ज्या वैद्यकीय शिक्षणानं मला घडवलं, मला आयडेंटिटी दिली, त्या वैद्यकीय शिक्षणाला प्रामाणिकपणे त्याचं बेनिफिशरी म्हणून परतफेड देण्याची संधी नियतीने मला दिली आणि ती मी या मॉडेलची एक पूर्ण स्वरूप निर्धारण करून आणि भारत सरकारने तो कॉम्पिटन्सी बेस्ड मेडिकल एज्युकेशनचं मॉडेल लागू केला. हे एक महत्त्वाचा टप्पा म्हणून आज आपण म्हणू शकतो की द मॉडेल ऑफ मेडिकल एज्युकेशन जे आज या देशात आपण पूर्ण सगळ्या महाविद्यालयामध्ये लागू केलं आहे युनिफॉर्म आधारावरती, तो जागतिक स्वरूपाचा मॉडेल आज आपण आपल्या देशात लागू केला आहे. हा एक महत्त्वाचा टप्पा मी आपल्याला सांगू शकतो. अगदी निश्चितच खूप महत्त्वाचं योगदान आपण या निमित्ताने ह्या वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये दिलेलं आहे, कारण तोच आकृतीबंध आता संपूर्ण देशामध्ये एकसूत्रीपणाने लागू केला गेलेला आहे आणि तो स्वीकारला गेलेला आहे. सर, याविषयी आपण आणखी चर्चा करणार आहोत, पण कार्यक्रमात वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा दर्शक हो, कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
सर, विश्रांतीपूर्वी आपण एकंदरीतच जो शैक्षणिक आकृतिबंध लागू करण्यात आला आहे त्याच्याविषयी विस्तृत आणि अतिशय छान माहिती आपण दिलीत. आता असं बोललं जातं की आपल्या भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये डॉक्टरांची संख्या तेवढी नाही आहे, कमी आहे. तर नेमकी काय स्थिती आहे, आपण काय सांगाल या क्षेत्रात कार्यरत असताना? एक महत्त्वाचं सूत्र जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दिलं, विशेषकर मॉडर्न मेडिसिन करता, तो रेशो दिला आहे. तो अनुपात असा आहे की फॉर एव्हरी 1000 पॉप्युलेशन एक डॉक्टर मॉडर्न मेडिसिनचं असलं पाहिजे. बरं. आपण जर 15 ऑगस्ट 1947 पासूनची परिस्थितीचा एक सरळ आढावा घेतला तर आपल्या अशा लक्षात येईल 15 ऑगस्ट 47 मध्ये आपल्या देशात 17 वैद्यकीय महाविद्यालय होती, 17, आणि त्यांची प्रवेश क्षमता ही 960 अशी होती. आज जेव्हा मी आपल्याशी बोलतो आहो, या क्षणी देशात 812 वैद्यकीय महाविद्यालय आहेत आणि अंडर ग्रॅज्युएट प्रवेश क्षमता देशाची 1,22,000हून जास्त आहे. निश्चितपणे संख्यात्मक बदल फार मोठ्या प्रमाणात झाला आहे. जो अनुपात आहे तो पर 1000 पॉप्युलेशन एक डॉक्टर असणं आवश्यक आहे. सध्याचं स्टॅटिस्टिक्स जर आपण पाहिलं 2011च्या सेन्ससच्या अनुषंगानं, तर आजही आपल्या देशात तो अनुपात जो आहे तो 0.7 आहे. आजही मॅनपॉवर डेफिशियन्सी आपल्या पॉप्युलेशनच्या अनुपातानं आपल्यासमोर आहे. पण ज्या पद्धतीनं मॅनपॉवर आपण प्रोड्यूस करतो आहोत आणि हा प्रश्न एकुलता मॉडर्न मेडिसिनच्या डॉक्टरचं रेशोला अनुसरून त्याचं दृष्टिक्षेप करणं माझ्या दृष्टीनं संयुक्तिक होणार नाही आहे. कारण पॅरलल इंडियन मेडिकल सिस्टममधून जे आयुर्वेद डॉक्टर्स निर्माण होत आहेत त्यांचाही समावेश हेल्थकेअर डिलिव्हरीमध्ये आहे. त्या दृष्टीने जर आपण सर्वांगीण विचार केला तर कदाचित अनुपात आपलं पूर्ण झालं असेल. तरी पण जर आपण मॉडर्न मेडिसिन याचाच एक भाग आणि रेशो लक्षात घेतलं तर ती डेफिशियन्सी आजही आहे. पण येत्या काळात ती निश्चितपणे पूर्ण होणार आहे, कारण अजूनही अपडेटेड स्टॅटिस्टिक्स आपल्या हाती नाही आहे. सर, आपण जो आकडा सांगितला त्याच्यामध्ये आपले भारतीय विद्यार्थी जे आहेत ते परदेशामध्ये देखील जाऊन वैद्यकीय शिक्षण घेऊन येतात आणि या ठिकाणी वैद्यकीय सेवा प्रदान करतात. त्यांचाही आकडा आपण त्यात समाविष्ट केला आहे का, की त्यांची पण भर पडलेली आहे याच्यात? त्याचे दोन आपल्याला विभाग करावे लागतील. अंडर ग्रॅज्युएशनच्या नंतरचा हा डॉक्टरांचा रेशो आहे. याला आपण रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर इज टू पॉप्युलेशन असं रेशो म्हणतो. जेव्हा वैद्यकीय शिक्षण घेऊन विद्यार्थी परत येतो तेव्हा तो रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर जरी असला तरी तो स्पेशलिस्ट होऊन जातो. मग तो सर्जन होऊन जातो, तो क्लिनिशियन होऊन जातो, तो ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट होऊन जातो, तो ऑर्थोपेडिशियन होऊन जातो, तो स्पेशलिस्ट होऊन जातो. आणि त्याच्यानंतरचं सुपर स्पेशलिटीचं जर शिक्षण त्यांनी घेतलं DM आणि MCH क्वालिफिकेशनचा तर तो सुपर किंवा सब स्पेशलिस्ट होऊन जातो. त्यांचे रेशो वेगळे आहेत. त्या रेशोमध्येही निश्चितपणे सध्याच्या दृष्टीनं दरी आहे आणि ती दरी येत्या काळात ती पूर्ण होईल. कारण ज्या पद्धतीनं, ज्या संख्येनं, ज्या संख्यात्मक बदल देशात मोठ्या प्रमाणात घडलेला आहे आणि हा प्रमाण नुसतं देशात लक्षणीय असं नाही. आज एक सर्वात महत्त्वाचा टप्पा जी मी दर्शकांना सांगू इच्छितो की जी डॉक्टरांची संख्या आज आपण निर्माण करतो मॉडर्न मेडिसिनमध्ये आणि जी प्रवेश संख्या आणि प्रवेश क्षमता आहे याच्यात एक सर्वात मोठं महत्त्वाचा टप्पा ज्याच्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो ते असं की 2023 मध्ये वर्ल्ड फेडरेशन फॉर मेडिकल एज्युकेशन ही जागतिक संस्था आहे. यांनी आपल्या देशाला 10 वर्षाकरता मान्यता दिली. कारण आपले स्टँडर्ड्स ऑफ मेडिकल एज्युकेशन हे जागतिक स्टँडर्डला अनुसरून आहेत म्हणून ही मान्यता आपल्याला देण्यात आली. या ही जी 10 वर्षांकरता मान्यता देण्यात आली त्याचं एक फार मोठं कारण आपण कॉम्पिटन्सी बेस्ड एज्युकेशन जे राबवलं त्या कारणामुळे, कारण ट्रान्सफॉर्मेटिव्ह मॉडेल ऑफ मेडिकल एज्युकेशन देशात आपण रुजू केलं म्हणून ती मान्यता आपल्याला लगेच 10 वर्षाकरता मिळाली. पण याचा एक सर्वात मोठं जागतिक इम्पॅक्ट जे जगाला दिसलं,
वर्ल्ड फेडरेशन फॉर मेडिकल एज्युकेशन हे जगातल्या वैद्यकीय महाविद्यालय जे स्टँडर्ड विद्यालय त्यांच्या दृष्टीत आहेत, जी त्यांची गमकं आणि निर्धारित जे पॅरामीटर्स आहेत ते पूर्ण करतात, त्यांची यादी डायरेक्टरी ते मेंटेन करतात. आज त्यांच्या मेंटेन केलेल्या यादीमध्ये देशातले 712 महाविद्यालयांची संख्या अंतर्भूत झाली आहे. अरे वा. आणि या एंट्रीमुळे आज जगात भारतातलं हा बहुमान की एका देशाचे ज्याचे सर्वाधिक महाविद्यालय त्या डायरेक्टरीमध्ये समाविष्ट आहेत, ती संख्या भारताची आहे. निश्चितच आणि अभिनंदनीय हा एक अशी फार मोठी अभिमानाची बाब आहे. आणि याचं जर आपण तौलनिक अध्ययन केलं तर अमेरिका, UK, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड ही जी प्रगत राष्ट्र आहेत, जिथे भारताप्रमाणे इंग्रजी हे शिक्षणाचा माध्यम आहे, या सगळ्या त्या डायरेक्टरीमध्ये असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या एकापरीनं जर जोडली गेली, त्याच्याहूनही जास्त संख्या आज भारतीय महाविद्यालयांची त्याच्यात आली. म्हणून वर्ल्ड नाव ज्याला आपण म्हणतो, वर्ल्ड लुक्स टुवर्ड्स इंडिया, की वी आर नॉट, आपण आता नुसतं वी आर नॉट टू प्रोड्यूस मॅनपॉवर फॉर इंडिया. आता हे जागतिक परिप्रेक्षामध्ये आपलं मॅनपॉवर आपल्याला निर्माण करावं लागणार आहे. आणि WHO माहितीप्रमाणे त्यांनी जी घोषणा केली की या पद्धतीने जर भारतीय गुणात्मक आणि गणनात्मक बदल ज्या रेटनी होतो आहे, त्या पद्धतीने जर आपण विचार केलं तर कदाचित 2035 म्हणजे जगातला प्रत्येक तिसरा ग्रॅज्युएट मॉडर्न मेडिसिनचा हा भारतीय महाविद्यालयातून होईल. ही सद्य परिस्थिती येणाऱ्या 10 वर्षात आपल्याला पाहायला मिळेल. क्या बात आहे. खरोखरच अभिमानाची गोष्ट ही आहे या वैद्यकीय क्षेत्रासाठी. सर, या सद्यस्थितीवर आपण अतिशय छान असा प्रकाश टाकलात. आता नवीन शैक्षणिक धोरण येऊ घातलेलं आहे, तर ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाची स्थिती काय असणार आहे आणि तो कसा असणार आहे? नवीन शैक्षणिक धोरण निश्चितपणे त्याच्यात अनेक गोष्टी अशा आहेत ज्या कॉम्पिटन्सी बेस्ड मेडिकल एज्युकेशनमध्ये तशाच समाविष्ट होऊन गेल्या आहेत. फ्लेक्सिबिलिटी ऑफ एज्युकेशन ज्याच्यात आहे, इलेक्टिव्हचा जो भाग आहे त्याला एक जो कॉम्पिटन्सी आधारित, कौशल्य आधारित तो शिक्षण असलं पाहिजे. सर्टिफिकेशन हा 360 डिग्रीमध्ये असलं पाहिजे. प्रोग्रेशन हा परफॉर्मन्स अप्रेझल कंटिन्युअस असलं पाहिजे. लकीली सौभाग्यानं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ज्या गोष्टी नमूद केल्या आहेत अभिप्रेत म्हणून, ते 2015 जेव्हा आम्ही डॉक्युमेंट तयार केलं आणि 2019 आम्ही रुजू केला, जरी तेव्हा नवीन शैक्षणिक धोरण हे दृष्टीक्षमोर नव्हतं, पण त्याच्यातल्या अनेक बाबी कॉम्पिटन्सी बेस्ड मेडिकल एज्युकेशनमध्ये कव्हर झालेल्या आहेत. म्हणून एका परीनं जर आपण विचार केलं तर नवीन शैक्षणिक धोरणाच्या त्या बाबी जे वैद्यकीय शिक्षणाला लागू पडायला पाहिजेत त्या ऑलरेडी त्या शैक्षणिक धोरणामध्ये अंतर्भूत झाल्या असल्यामुळे हा वैद्यकीय ट्रान्सफॉर्मेटिव्ह मॉडेल ऑफ मेडिकल एज्युकेशन नवीन शैक्षणिक धोरणाशी पूर्णपणे सुसंगत आहे असं जर आपण म्हणण्याचा मी प्रयत्न केलं तर याच्यात काहीही वावगं ठरत नाही. तो पूर्ण पद्धतीनं त्याला अनुसरून आहे. आणि कदाचित याच्याचमुळे म्हणजे जो केंद्रबिंदू नवीन शैक्षणिक धोरणात घेण्यात आलेला आहे तो पूर्णपणे याच्यात प्रतिबिंबित होत असल्यामुळे, आणि काही बाबी अशा आहेत ज्या कदाचित वैद्यकीय शिक्षणाला लागू पडत नाही, तर त्या दृष्टीनंही एका परीनं जर आपण विचार केलं तर नवीन शैक्षणिक धोरण आणि ट्रान्सफॉर्मेटिव्ह मॉडेल ऑफ मेडिकल एज्युकेशन जे देशात आपण सध्या राबवतो आहोत ते एकमेकाशी पूर्णपणे सुसंगत आहे. सर, आपल्या देशामध्ये सामान्यपणे वैद्यकीय शिक्षण 3 पातळ्यांवरून किंवा 3 संस्थांच्या माध्यमातून दिलं जातं. एक म्हणजे शासकीय महाविद्यालय, दुसरी खाजगी महाविद्यालय आणि तिसरं अभिमत विद्यापीठ. तर या 3ही शैक्षणिक संस्थांमध्ये जे वैद्यकीय शिक्षण दिलं जातं, जे अभ्यासक्रम राबवले जातात, त्यांच्यामध्ये एकसूत्रीपणा आहे का, आणि नसल्यास तो कशा पद्धतीने डिफर करतो याच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. पण तत्पूर्वी सर, या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी एक विश्रांती घेऊया आणि मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. दर्शक हो, कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा विश्रांतीनंतर मनपूर्वक स्वागत. भारतीय वैद्यकीय शिक्षणाचं वैश्विकीकरण या विषयावर आज या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करत आहोत आणि सहभागी तज्ज्ञ आहेत सन्माननीय डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा.
सर, मी जो प्रश्न आपल्याला विचारला होता की ह्या ज्या 3 संस्थांच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये वैद्यकीय शिक्षण दिलं जातं, तर या तीनही संस्थात्मक पातळीवर एकसूत्रीपणा अभ्यासक्रमामध्ये आहे का? असेल तर तो कशा पद्धतीचा आहे आणि नसेल तर त्याची काय कारण आहेत? सर्वात मोठा वैशिष्ट्य मी आपल्याला सांगू इच्छितो वैद्यकीय शिक्षणाचा, की तो सगळ्या ठिकाणी नेचर ऑफ इन्स्टिट्यूशन काही असो, शासकीय विद्यालय असो, गैरशासकीय असो, अभिमत विद्यापीठं असो, कार्यक्रम आणि अभ्यासक्रम एकच आहे. बरं. आणि कदाचित याचंही काही क्रेडिट जर आपण देत असाल तर तुम्ही माझ्यासारख्याला द्यायला हरकत याकरता नाही. कारण हे गमक 1997 मध्ये ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन रेग्युलेशन, एज्युकेशनला रेग्युलेशनच्या फॉर्ममध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अनुषंगानं हे करण्याचा अधिकार जेव्हा भारतीय वैद्यकीय परिषदेला मिळालं आणि त्यांनी दिलेला रेग्युलेशन संपूर्ण देशाला बंधनकारी राहील असं जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा आला, त्याच्यानंतर पहिलं ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन रेग्युलेशन ज्याच्यातून पूर्ण देशाला युनिफॉर्म अभ्यासक्रम देण्यात आलं, तेही लिहिण्याचं सद्भाग्य मला प्राप्त आहे. आणि म्हणून हे 1997 मध्ये युनिफॉर्मिटी ऑफ अभ्यासक्रम फॉर मेडिकल एज्युकेशन अंडर ग्रॅज्युएट, 2000 मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट, 2000 मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट मधला सुपर स्पेशालिटी, 2000 मध्ये कोड ऑफ मेडिकल एथिक्स रिकमेंडेशनच्या जागी रेग्युलेशनच्या फॉर्ममध्ये पूर्ण देशात ज्याला आपण सबऑर्डिनेट लेजिस्लेशन प्रक्रिया म्हणतो, त्या अनुषंगानं एक फार मोठं बदल असं झालं की देशात अभ्यासक्रमाला युनिफॉर्मिटी आली. म्हणून आज मी अगदी अधिकारवाणीनं सांगू शकतो की जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये शिकवलं जातं आणि जे अभ्यासक्रमाच्या अनुषंगानं अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आणि टीचिंग लर्निंग प्रोसेस हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरमध्ये आहे, तेच कन्याकुमारीच्या कॉलेजमध्ये आहे, तेच काश्मीरच्या कॉलेजमध्ये आहे, तेच अटकमध्ये आहे, तेच कटकमध्ये आहे, तेच गुवाहाटीमध्ये आहे, तेच कोयंबतूरमध्ये आहे, तेच कॅलिकटमध्ये आहे. एक फार मोठं युनिफॉर्मिटीचा डायमेन्शन. पण तरी हे जे बेसलाईन करिक्युलम दिला आहे याला विद्यापीठांनी अपग्रेड करण्याचा अधिकार, संबंधित विद्यापीठांनी त्याच्यात जर त्याला काही अजून अपग्रेडेशन करायचे असतील तो अधिकार त्यांना आहे. पण यशाची छेडछाड करण्याचा अधिकार त्यांना नाही आहे. ते याला डाऊनग्रेड नाही करू शकत, ते याला सबज्युगेट नाही करू शकत, ते याला कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. म्हणून युनिफॉर्मिटी हा एक सर्वात मोठा गमक आहे. आजही जेव्हा अनेक जागतिक फोरमवरती मला प्रतिनिधित्व करण्याचं सद्भाग्य मिळतो तेव्हा जग माझ्याकडे इतक्या आश्चर्य आणि कुतूहलजनक दृष्टीनं पाहतो की डॉक्टर मिश्रा, हाऊ इज इट दॅट यू हॅव बीन इन अ पोझिशन टू पुट अक्रॉस अ युनिफॉर्मिटी अक्रॉस ऑल 800 अँड मोर मेडिकल कॉलेजेस इन युअर कंट्री. माझा यूकेचा मित्र जो रिप्रेझेंटेटिव्ह तो सांगत होता की साहेब आमच्याकडे 14 विद्यालय आहेत, 14 विद्यालयांमध्ये आम्हाला युनिफॉर्मिटी आणता येत नाही आणि तुम्ही 800हून जास्त महाविद्यालयामध्ये युनिफॉर्मिटी आणली, ही कशी? जगाला एक फार मोठं कुतूहलचा विषय आहे. पण हीच आपली जमेची बाजू आहे, हेच आपलं सर्वात मोठं ॲसेट आहे. आणि म्हणून या दृष्टीनं नवीन कॉम्पिटन्सी बेस्ड करिक्युलम हँडल करणं सोपं व्हावं म्हणून आपण फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम, शेवटी कॅपॅसिटी बिल्डिंग जे अकॅडमिक स्टाफ कॉलेजेस इतर शैक्षणिक संदर्भामध्ये करत असतात ती मुभा वैद्यकीय शिक्षणाला नाही आहे. म्हणून फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आपण मेडिकल काउन्सिल आणि आता नॅशनल कमिशनच्या वतीनं राबवलं आणि आज जवळपास 1,00,000हून अधिक जास्त संख्या जी प्राध्यापकांची आहे त्याच्यातल्या 80% जास्त लोक ट्रान्सफॉर्मेटिव्ह मॉडेल ऑफ मेडिकल एज्युकेशनला हँडल करण्याकरता जो बेसिक टेक्नॉलॉजिकल कोर्स राबवण्यात येतो त्याच्यात ते प्रशिक्षित झाले आणि ती क्षमताही आपण देशात निर्माण केलेली आहे. म्हणून या बाबतीत देशातल्या कुठल्याही मनात काळजी असण्याचं कारण असू नये की शासकीय महाविद्यालय, निमशासकीय महाविद्यालय, गैरशासकीय महाविद्यालय, अभिमत विद्यापीठ सगळ्यांकडे अभ्यासक्रम, शिक्षणाची पद्धत, परीक्षाची पद्धत ही पूर्णपणे युनिफॉर्म आहे. मी हे सांगू शकणं कठीण आहे की ते स्टँडर्ड्स बरोबर युनिफॉर्म असतील का. ती सब्जेक्टिव्ह व्हेरिएशन्स असतात, ती त्यांच्या मर्यादांनुसार होतात, त्याला त्या कॉम्पेन्सेट करत असतात. पण इतर बाबींच्या बाबतीत ज्या स्ट्रक्चरल बाबी आहेत, ज्या पॉलिसी बाबी आहेत, त्या बाबीत पूर्ण देश एक सूत्रात आपण बांधलेला आहे आणि ती आपली फार मोठी शक्ती आहे आणि ते आपलं फार मोठं गमक आहे. यालाच अनुसरून वर्ल्ड फेडरेशन फॉर मेडिकल एज्युकेशननी सरसकट आपल्याला मान्यता दिलेली आहे. जे इन्स्टिट्यूशन बेस्ड होतं ते रेग्युलेटर बेस्ड झालं आणि हे आपल्याला फार मोठी उपलब्धी आपण मिळवली. हे कदाचित
वैद्यकीय शिक्षणाचा फार मोठा या देशातला प्रतिपादित झालेला गमक आहे. गमक आहे. अगदी खरं आहे आपण म्हणतात ते. असं म्हणतात की जागतिकीकरणामुळे जग खूप छोटंसं झालेलं आहे. आणि आज कुठल्याही देशामध्ये जे काय बदल होत असतील त्याचं प्रतिबिंब लगेच सगळ्या जगामध्ये उमटतं. वैद्यकीय क्षेत्र देखील त्याला अपवाद नाही. तेव्हा या जागतिकीकरणाच्या परिप्रेक्ष्यामध्ये भारतीय वैद्यकीय शिक्षणाचं मूल्यमापन आपण कसं आहे? नाही, भारतीय शिक्षणाचं योगदान जागतिक दृष्टीने फार मोठं राहिलेलं आहे. आणि कदाचित जर मी आज म्हणालो की ग्लोबल नेटवर्कचं सेक्रेटरी जनरलचं पद मला आलं म्हणजे तो काही वेदप्रकाश मिश्रांना आलेला नाही आहे, तो भारताला आला आहे. याचा अर्थ जागतिक मान्यता ज्या पद्धतीनं आपल्या वैद्यकीय शिक्षणाला असायला पाहिजे ती निश्चितपणे आज आपल्याला जागतिक फोरममध्ये दिसते. ज्या पद्धतीची दखल त्याची घेतली जाते, तरी पण काही गोष्टी आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. आपण ज्या पद्धतीनं गणनात्मक वृद्धी केली त्याच्याच बरोबर त्याच्यातली गुणात्मक वृद्धी ही आपल्याला त्याचं समतोल करणं आवश्यक आहे. क्वांटिटेटिव्ह मल्टिप्लिकेशनमध्ये जर क्वालिटेटिव्हली तडजोड होत असेल तर ती आपल्याला पोषक नाही. म्हणून त्या दृष्टीनं विचार करणं खूप आवश्यक आहे. आणि इथेही मी अत्यंत विनम्रपणे सांगतो की नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसनी जो नॅशनल टास्क फोर्स 2024मध्ये गठीत केलं, ज्याचं अध्यक्षपद माझ्याकडे होतं, आम्ही रिपोर्ट दिला आहे की क्वालिटी सेंट्रिक मेडिकल एज्युकेशनच्या दृष्टीनं आपण ज्या पद्धतीनं जागतिक लीडर म्हणून एमर्ज झालो आहो आणि आपण विश्वगुरू या दिशेनं आपलं वैद्यकीय शिक्षणाचा प्रयाण आहे, त्या दृष्टीनं त्याच्या ज्या काही आवश्यक बाबी आहेत त्या बाबतीत आम्ही पूर्णपणे टास्क फोर्सच्या माध्यमातून सूचना केल्या आहेत. त्याच्याच्या 2-3 प्रमुख सूचना जे मी निश्चितपणे दर्शकांना सांगू इच्छितो की शेवटी सर्वात मोठं ओझं जे वैद्यकीय शिक्षणाच्या स्टँडर्ड्सला आहे तो शिक्षकांवरती आहे. आणि शिक्षकांची कॅपॅसिटी बिल्डिंग, कारण शेवटी कसं आहे, सामयिक बदलानुसार टेक्नॉलॉजीच्या प्रभावाखाली जो शैक्षणिक संदर्भ बदलतात आणि जागतिक टेक्नॉलॉजी ज्या पद्धतीनं गतिमान आहे, म्हणजे जे क्लासिकली म्हणतात की इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन, सायंटिफिक डेव्हलपमेंट, सायंटिफिक ॲडव्हान्समेंट यांची गती इतकी प्रचंड मोठी आहे की आता तर लोक म्हणतात की इन टेक्नॉलॉजिकल डोमेन व्हॉट इज रेलिव्हंट इन द फोरनून बिकम्स ॲब्सोल्युटली ऑब्झोलीट इन द आफ्टरनून. याच्याशी शैक्षणिक संदर्भ कुठल्या पद्धतीने त्याच गतीनं जुळून असावे. आणि म्हणून याच्यावरती एक सूत्र जो आम्ही फॉर्म्युलेशन प्रतिपादित केलं की जे ट्रेडिशनल मॉडेल होतं, शेवटी कसं आहे की टेक्नॉलॉजी शुड नॉट टेक अवे द टच पार्ट ऑफ मेडिसिन. एक्झॅक्टली. ह्युमन टच शिवाय मेडिसिन, ह्युमनायझेशन शिवाय मेडिसिन, ह्युमनायझेशनच्या गमकांशिवाय वैद्यकीय शिक्षण याला काहीचा अर्थ उरत नाही. वी आर नॉट टॉकिंग ऑफ अ रोबोटिक मेडिसिन विच विल बी ऑफ द रोबोट्स, फॉर द रोबोट्स अँड बाय द रोबोट्स. It is, even if it is one health, primarily it is of the human beings, by the human beings and for the human beings with human touch. आणि म्हणून या मॉडेलमध्ये आपण जर लक्षात घेतलं तर बॅलन्सेस कुठल्या पद्धतीनं साध्य केले पाहिजे. जुना मॉडेल जो होता फ्लेक्शनरचा तो हाय टच नो टेक, त्याच्यात टेक्नॉलॉजी नव्हती. आम्ही ज्या मॉडेलमध्ये शिकलो त्याच्यात हाय टच लो टेक. पण आता जो मॉडेल असावा आणि जो 21व्या शतकाचा मॉडेल असलं पाहिजे ज्या दृष्टीनं आपण प्रयाण करतोय तो कसा आहे, इट इज हाय टच, तो कॉम्प्रोमाइज होता का माने, पण हाय टेक. ओके. सो वेअर वी स्टार्टेड फ्रॉम वॉज हाय टच नो टेक. वेअर वी वेअर इट वॉज हाय टच लो टेक. वेअर वी ऑट टू बी इज हाय टच अँड हाय टेक. हाय टच अँड हाय टेक हा मॉडेल जागतिक मॉडेल, संतुलित ते व्हावं महत्वाचं आहे. टेकमध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये टच गुमशुदा होता कामा नये, तो हरवला जाऊ नये. आणि हाच क्लिनिकल टच भारतीय वैद्यकीय शिक्षणाचा स्थायी भाव आहे. त्याला टेकची सांगड इरोड न करता हेच भारतीय शिक्षणाचा सर्वात मोठं केंद्रबिंदू आहे. सर, खूप छान पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. आणखी आपण या विषयावर चर्चा करणार आहोत, पण कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
सर, या विश्रांतीपूर्वी आपण एकंदरीतच जागतिकीकरणाच्या परिप्रेक्ष्यामध्ये वैद्यकीय शिक्षण आपलं कसं आहे याच्यासंबंधी माहिती दिली. आता आपलं जो महत्त्वाचा विषय आपल्या मुख्य चर्चेचा आहे तो म्हणजे वैश्विकीकरणाचा. ही जी वैद्यकीय शिक्षणाचं वैश्विकीकरण करण्याची प्रक्रिया आहे ती नेमकी काय आहे आणि कशी असणार आहे? वैश्विकीकरणाचं जो मूळ स्वरूप वैद्यकीय या संदर्भाने आपण लक्षात घेतलं पाहिजे ते असं की ग्लोबल चार्टरमध्ये हेल्थ हे फंडामेंटल नीड हे स्वीकारण्यात आलं. 1948चं जिनेवा कन्व्हेन्शन असो, 1964चा हेल्सिंकी डिक्लरेशन असो, 2015चं युनेस्को डिक्लरेशन असो, किंबहुना 2015ची सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल असो, जग याला बांधील आहे. आणि म्हणून हेल्थ नीड्स हे आता जागतिक इनइक्विटीज जरी असल्या तरी हेल्थ नीड्स हे युनिव्हर्सल आहेत. आणि ते नुसते युनिव्हर्सल आहेत असं नाही आहे. दोज नीड्स आर रिक्वायर्ड, दे आर टेकन ॲज लेजिटिमेट फंडामेंटल नीड्स, आणि ते फंडामेंटल राईट झालं आहे. भारतीय संविधानाच्या आर्टिकल 21 मध्ये हेल्थ इज अ फंडामेंटल राईट विच इज गॅरंटीड टू एव्हरी सिटीजन. सो ह्युमन राईट, फंडामेंटल राईट आणि त्याची पूर्तता ही जगाची आवश्यकता आहे. म्हणून जो हेल्थ फोर्स आहे तो नुसतं मर्यादित राहणार आहे का? लोकल नीड्स करता राहणार आहे का? राष्ट्रीय नीड्स करता राहणार आहेत का? की आंतरराष्ट्रीय नीड्स त्यांचंही समावेश त्याच्यात असावं. आणि डेमोग्राफिक ट्रान्सफरेबिलिटी ही इतकी रॅपिड आहे, इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन हा इतका रॅपिड आहे, हेल्दी प्रॅक्टिसेस इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत की इंग्लंडच्या हेल्दी प्रॅक्टिसेस भारताने स्वीकारल्या पाहिजे, भारतातल्या हेल्दी प्रॅक्टिसेस इंग्लंडमध्ये स्वीकारले गेलं पाहिजे. हा जो एक्सचेंज आहे, जेव्हा आपण म्हणतो वैश्विकीकरणामध्ये भौगोलिक मर्यादा नसते, आणि म्हणून एज्युकेशन फॉर ग्लोबल नीड्स, वैद्यकीय शिक्षण फॉर जागतिक आवश्यकता, या दृष्टीचा जर आपण विचार केलं तर ग्लोबलायझेशन बेसिकली इज एक्सचेंज ऑफ हेल्दी प्रॅक्टिसेस, एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन, रॅपिडिटी ऑफ जॉईंट प्रोजेक्ट्स, एव्हिडन्स बेस्ड एज्युकेशन, एव्हिडन्स बेस्ड हेल्थ प्रॅक्टिसेस, आणि शेवटी या सगळ्या गोष्टीतून जे प्रोटोकॉल निर्धारित होतात, जे प्रॅक्टिसेस निर्धारित होतात ते सगळे जागतिक गाईडलाईन्सच्या अनुसरून असतात. वैश्विकीकरण हा आता टप्प्याटप्प्याने विचार करण्याची बाब राहिलेली नाही आहे. ती एक प्रक्रिया आहे, तो एक प्रोसेस आहे. तो कोणीही अडवू शकत नाही, आणि कोणीही किती कोणाच्या अडवल्यानं तो काही अडवला जात नाही. तो नैसर्गिक प्रवाह आहे. जेव्हा इन्फॉर्मेशनल एक्सचेंज आहे त्याला इतकंच आहे की आपल्याला एक स्वरूप देणं आवश्यक आहे, आणि ते स्वरूप देण्याचं निर्धार भारताचा आहे. ती आवश्यकता शिक्षणामध्ये समाविष्ट आहे. त्या दृष्टीनं निश्चितपणे योग्य जी पावलं आहेत ती उचलली जात आहे. आणि जागतिक इंटिग्रेशनमध्ये आता हा जो ग्लोबल नेटवर्क आहे, या ग्लोबल नेटवर्कमध्ये युनिव्हर्सलायझेशन ऑफ हेल्थ नीड्स थ्रू एजेसिस ऑफ मेडिकल एज्युकेशन हा त्याच्यातला गमक आहे. एव्हरी मेंबर कंट्री, प्रत्येक सदस्य देश या दृष्टीनं विचार करतोय, आणि त्या दृष्टीनं एक बेझल लेवल मेडिकल एज्युकेशन फॉर ग्लोबल नीड्स हा वैश्विकीकरणाचा तो भाग आहे. जेव्हा आपण म्हणतो की हेल्थ मॅनपॉवर याचा एक्सचेंज, हेल्थ मॅनपॉवरला निर्माण करणारा कोण? हेल्थ मॅनपॉवरला निर्माण करणारा वैद्यकीय शिक्षण आहे. आणि मी नेहमी म्हणत असतो, जगाला ज्या पद्धतीचं हेल्थ मॅनपॉवर हवं आहे आणि ज्या पद्धतीनं इफेक्टिव्ह हेल्थकेअर डिलिव्हरी सिस्टीम करता अभिप्रेत तो जो मॅनपॉवर आहे तो निर्माण करण्याची क्षमता कुठे आहे? तो आभाळातून निर्माण होणार नाही, जमिनीतून उगवणार नाही, तो वैद्यकीय शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण होणार आहे. म्हणून जागतिक नीड्स, त्याच्यातले कन्सर्न्स, त्याच्यातले चॅलेंजेस हे जर शिक्षणामध्ये आपण अंतर्भूत केलेले नाही तर आपण जी मॅनपॉवरची निर्मिती करणार आहोत ती त्या सामूहिकतेच्या उपयोगाची ठरणार नाही. आणि या दृष्टीनं वैश्विकीकरण हे एज्युकेशन फॉर ग्लोबल नीड्स, एज्युकेशन फॉर ग्लोबल रिक्वायरमेंट्स, एज्युकेशन विश्व हेच माझे घर, हे जी आपली संकल्पना आहे त्याचाच हा स्वरूप आहे. आणि शेवटी याच्यात भारताने नेतृत्व करण्याची त्याला चालती बोलती संधी आली आहे. कारण नंबर्स हे आपल्या पक्षात आहे, आपल्याकडे नंबर्स आहेत, त्यांच्याकडे रिक्वायरमेंट आहे. त्या रिक्वायरमेंट आणि आपले नंबर यांची सांगड आपण वैद्यकीय शिक्षणातून जर घालून घेतली
टेक इट फ्रॉम मी, आदरणीय प्रधानमंत्री जेव्हा म्हणतात की भारत विश्वगुरु था और भारत का विश्वगुरु होना लाजमी है, तेव्हा मी अगदी उघडपणे सांगू इच्छितो, आणि मी काही तिलिस्मकार नाही आहे, मी काही जादू म्हणून सांगत नाही आहो, पण या देशाला विश्वगुरु होण्याची सर्वात कमी काळात जर कुठल्या एका माध्यमानं संधी आहे आणि ती संधी साध्य होणार आहे, तो म्हणजे वैद्यकीय शिक्षण. वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण हीच होय, हा माझा ठाम मत आहे. वा. आणि ती विश्वगुरु होण्याची जी वाटचाल आहे ती या वैद्यकीय क्षेत्रातून व्हावी असं एक आशावाद या ठिकाणी व्यक्त करूया. 100%. सर, आता कृत्रिम बुद्धिमत्ता हा देखील एक औत्सुक्याचा विषय सगळीकडे आहे आणि मानवी जीवनाच्या सगळ्याच अंगांना आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा स्पर्श होणारच आहे. वैद्यकीय क्षेत्र देखील त्याला अपवाद नसणार आहे. तेव्हा वैद्यकीय शिक्षण किंवा वैद्यकीय क्षेत्र आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयी आपण थोडक्यात काय सांगाल? हे बघा, शेवटी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आता त्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता वगैरे हा कोलोक्युअल टर्म झाला आहे, तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून राहिला नाही. त्याचं नॉमेनक्लेचर आता बदललं आहे, तो ऑगमेंटेड इंटेलिजन्स झाला आहे. बरं. आता हे आपण जे कोलोक्युअल भाषेत बोलतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तो ऑगमेंटेड इंटेलिजन्स आहे. आणि ऑगमेंटेड इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता आपण ज्याला म्हणतो, हे त्याच टेक्नॉलॉजीचा भाग आहे जे सायंटिफिक डेव्हलपमेंटचा एक अंतर्भूत स्वरूप आहे. आणि म्हणून वैद्यकीय शिक्षण काय, कुठलाही शिक्षण त्याला अपवाद नाही. आज डाटा ॲनालिटिक्स जे कृत्रिम बुद्धिमत्तेचा कोर बिंदू आहे, आज मशीन लर्निंग, डीप लर्निंग, कन्व्होल्युटेड न्यूरल नेटवर्क, फॉरवर्ड न्यूरल नेटवर्क, ही सगळी जी विधा, डाटाबेस जितकं मजबूत आहे तितकं आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यातून उभारून येतं. हे एक मोजलेलं प्रिन्सिपल आहे. मेडिकल एज्युकेशनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता हे अंतर्भूत करणं याकरता आवश्यक आहे. अल्टिमेटली हेल्थ केअर, modalities of healthcare, dimensions of healthcare, analytics of healthcare, precision in healthcare, augmentation of patient outcome, ही जितक्या गोष्टी केल्या जातात या सगळ्या गोष्टींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता हे फार महत्त्वाचा गमक आहे किंवा फार मोठं फॅसिलिटेटर आहे. आणि जेव्हा एंटायर फ्युचर डायमेन्शन या गोष्टींवरती चालणार आहे आणि चालताना दिसत आहे, तेव्हा त्या गोष्टीला शिक्षणामध्ये समाविष्ट करून त्या दृष्टीनं मॅनपॉवर अपडेट करून त्याला त्या कॉम्पिटन्सीमध्येही परिपूर्ण करणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता ही काही आर्टिफिशियल आहे म्हणून त्याला बाजूला सारावी अशातला भाग नाही आहे. जे वापरात आहे आणि जे वापरण्यात जागतिक हित आणि प्रिसिशन दिसतो आहे त्याला आपण कॉम्पिटन्सीमध्ये अंतर्भूत करणं हे आवश्यक आहे. यालाच updating of the education with contemporary requirements of the world for mitigating futuristic challenges, यालाच दृष्टिक्षेप म्हणतात, यालाच दूरगामी विजन म्हणतात. आणि म्हणून ते आता एक चर्चेची बाजू न राहता तो एक अत्यावश्यक भाग आहे आणि त्याचं अंतर्भूत होणं गरजेचं आणि ते झालेलं आहे आणि ते होतो आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेशिवाय आता पर्याय नाही, तो एक अविभाज्य भाग आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. सरळ म्हणणं आहे, बुद्धिमत्ता ही बुद्धिमत्ता असते. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो, बिहाइंड एव्हरी मशीन देअर विल बी अ मॅन, बिकॉज मॅन विल क्रिएट द मशीन, मशीन विल नेव्हर क्रिएट द मॅन. म्हणून आधी बुद्धिमत्ता राहील आणि मग ऑगमेंटेशन ऑफ बुद्धिमत्ता. इट इज ऑलमोस्ट लाईक, जर मी क्लासिकल उदाहरण दिलं तर मी बघू शकत होतो, ती माझी दृष्टी होती, पण मला मायक्रोस्कोपची गरज पडली, मी मायक्रोस्कोपिकली पाहू शकलो. आणि मला टेलिस्कोपची गरज पडली, मी टेलिस्कोपिकली पाहू शकलो. मायक्रोस्कोपिक अँड टेलिस्कोपिक मल्टिप्लिकेशन ऑफ कोर इंटेलिजन्स इज ऑगमेंटेड इंटेलिजन्स. क्या बात आहे. अतिशय समर्पक उदाहरण आपण दिलं सर. पुन्हा थोडंसं थांबावं लागतं आहे कारण कार्यक्रमात वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परतत आहोत. कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सर, विश्रांतीपूर्वी आपण खूप छान समर्पक असं उदाहरण दिलं आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याचं महत्त्व देखील या विषयात आपण सांगितलं. वैश्विकीकरणाची ही जी प्रक्रिया आपण बोललो ज्याच्यावर,
त्या प्रक्रियेमध्ये काही आव्हानं आहेत का, काही समस्या आहेत का आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा आपल्या भारताच्या दृष्टीने? त्याविषयी आपण काय सांगाल थोडक्यात? कुठल्याही दिशेने आपण वाटचाल केली तर तिथे आव्हानं असतात. आव्हानं नाकारून चालत नाही, आव्हानं झुगारून आव्हानं मिटत नाही. आव्हानं शेवटी पेलली गेली पाहिजे. आणि जे आव्हानांवरती मात करतात ते जागतिक नेते ठरतात, तेच ग्लोबल लीडर्स ठरतात. आव्हानं आहेतच. ॲडव्हेंट ऑफ टेक्नॉलॉजीचं आव्हान आहे, अपडेट ऑफ टेक्नॉलॉजीचं आव्हान आहे. पण ही सगळी आव्हानं मात केली जाऊ शकतात अशी आव्हानं आहेत. आणि त्याच्यावरती मात करण्याचे सार्वत्रिक प्रयत्न होत आहेत, पॉलिसीमध्ये होत आहेत, देशाच्या शीर्ष नेतृत्वाच्या आधारावरती होत आहेत. आणि शैक्षणिक संदर्भातही त्याची पदोपदी आपल्याला केंद्रबिंदू असे दिसतात. म्हणून आव्हानं नाहीत असं म्हणणाऱ्यांपैकी मी नाही आहे. आव्हानं प्रत्येक गोष्टीमध्ये असतात आणि हे तर जागतिक पातळीवरती जेव्हा आपण पुढाकार नेण्याचा प्रयत्न करतो तिथे आव्हानं आहेत. पण आव्हानं पेलली जाऊ शकत नाही असं मुळीच नाही आहे. त्यांच्यावरती मात केली जाऊ शकते. त्याच्यावरती बऱ्याच आव्हानांना आपण सामोरा गेलो, मात केली आहे. आणि अजून जी आव्हानं असतील त्यांच्यावरती मात करण्याचा निर्धार असेल तरच पुढे जाण्याचा अर्थ आहे. ती आव्हानं आपण सहज पेलू शकू आणि त्यातून मार्ग काढू शकू. आव्हानं कुठलीही सहजपणे पेलली जाऊ शकतात हा आशावाद जोपर्यंत माणूस ठेवत नाही तोपर्यंत आव्हानांवरती कधीही मात केली जाऊ शकत नाही. आणि आव्हानांशिवाय काही मिळवणं हे मिळवण्यासारखंच नाही आहे. आव्हानांना बाजूला सारून नाही, आव्हानांना मात करून जेव्हा आपण गोष्टी मिळवतो तेव्हा त्या मिळवण्यात खरा आनंद आहे. ते एक यश, त्या यशाची गोडी काही वेगळीच असते निश्चितपणे. सर, आता जाता जाता एक शेवटला प्रश्न असा की ही जी आत्ता एवढी मोठी पार्श्वभूमी आपण या नवीन वैद्यकीय शिक्षणाच्या संदर्भात मांडली, या पार्श्वभूमीवर या क्षेत्रामध्ये येणारे जे नवीन तरुण आहेत, ते ज्यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, ते डॉक्टर होण्याची इच्छा आहे, ह्या सगळ्या तरुणांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? माझं एकच या बाबतीतलं निवेदन असं आहे की जेव्हा मी 2015 कॉम्पिटन्सी बेस्ड मेडिकल एज्युकेशन विद्वत परिषदेचं अध्यक्ष या नात्यानं सुरुवात केली, त्याची सगळी मांडणी रचण्याची, तेव्हा आमचा जो आउटकम होता की IMG हा कसा असावा. आणि मग त्याची आम्ही व्याख्या केली. आणि त्या व्याख्या करत असताना आम्ही ऑब्जेक्टिव्ह सांगितले की तो कॉन्फिडेंट असावा, कॉम्पिटंट असावा, तो कन्सर्न्ड असावा, तो कंपॅशनेट असावा. ही उद्दिष्ट आहेत, ही जागतिक उद्दिष्ट आहेत. आणि त्यांनी रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर पास तो झाला, उत्तीर्ण तो झाला, मग तो कसा असावा. मग त्याची 7 गुण रेनबो कॉन्टेम्प्लेट करण्यात आलं की तो गुड क्लिनिशियन असावा, गुड कम्युनिकेटर असावा, गुड प्रोफेशनल असावं, गुड लीडर ऑफ दी हेल्थ टीम असावा, लाईफ लॉंग लर्नर असावं, क्रिटिकल थिंकर असावं आणि कीन रिसर्चर असावा. दिस बिकम दी रेनबो ऑफ इट. आणि याला आम्ही म्हटलं की दिस इज व्हॉट IMG वुड बी. IMGचा अर्थ होता इंडियन मेडिकल ग्रॅज्युएट. हे मी 2015 डोक्यात ठेवलं होतं. पण आज जेव्हा मी आपल्याशी बोलतो आहे आणि 2015 नंतर 2019, 2023 आणि आज 2025 हे 10 वर्षाचा टप्पा गाठल्यानंतर बरं झालं आज तुमच्याशी बोलण्याची संधी मिळाली. मी इथून सांगतो आहे की आता हा IMG या वैश्विकीकरण आणि या 2023च्या नंतरच्या वैद्यकीय शिक्षण ज्याला वर्ल्ड फेडरेशन फॉर मेडिकल एज्युकेशननी 10 वर्षात करता मान्यता दिली आणि येथून पुढले 10 वर्ष हा IMG इंडियन मेडिकल ग्रॅज्युएट नाही, हा IMG विल बी इंटरनॅशनल मेडिकल ग्रॅज्युएट. I for Indian will get transformed into I for international, and therefore he will not just be a national doctor, he will be a global doctor for global cause, for global health needs, for global healthcare delivery system. आणि तेच भारताचा वैद्यकीय शिक्षणाच्या माध्यमातून विश्वगुरुपद आहे. खूप छान संदेश आपण दिला सर. खरोखरच भारत हा वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून विश्वगुरुपदावर जाईलच अशी खात्री बाळगूया, असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करूया. आज आपण अतिशय व्यस्त अशा कार्यक्रमामधून आलात. खूप मनमोकळी आणि खूप सोप्या शब्दामध्ये इतकी छान माहिती आम्हाला दिली, आमच्या दर्शकांना दिली. याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी आपला मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. खूप खूप नमस्कार.